तुकोबराय सांगतात धन्यता द्यायचे, पण पुन्हा ना त्यांच्या आई वडिलांना म्हणजे ज्यांनी या पृथ्वी तलावर जन्म घेतला, आपलं पुरुषार्थ सिद्ध केलं, आपल्या ठाऊक असलेल्या हृदयाच्या सर्व सुषुप्त शक्तींना जागृत केलं, इतिहास घडवला आणि समाजाचं रक्षण करण्याकरिता रात्रंदिवस झगडले, अशा व्यापक वृत्तीच्या लेकरांच्या आई वडिलांना तुकोबराय धन्यता. ज्या रणरागिणीमुळे तुमचं माझं अस्तित्व आहे, ज्या रणरागीच्या पोटी आता छत्रपती शिवराय जन्माले, त्या रणरागिणामुळे जिजाऊ मातेचा आज जन्मदिन आहे. खरं पाहायला गेला ना, या अभंगाचं पहिलं चरण अतिशय सटीकपणे जिजाऊ माऊलीवर बसते. त्याला कारण काय? आपल्या इथं त्यांनी आपलं हित कसं साधलं, आपल्या पोटच्या गोळ्याला त्या रयतेचं रक्षण करण्याकरिता, स्वराज्य उभा करण्याकरिता एकुलते एक लेकरू राहिलेलं. त्यांनी विचार केला नाही म्हातारपणाची काठी होईल उभा नाही, माझी काठी लांबची गोष्ट, पण तुला त्या रयतेचा संसार करायचा आहे आणि त्यासाठी स्वतःच्या पोटच्या पोराला मृत्यूच्या अग्नितांडवामध्ये अक्षरशः जिजाऊ मातेने ढकलून दिलेले. का? तर त्यांना माहिती होतं आज जर मी माझं लेकरू या रयतेच्या रक्षणासाठी उभं केलं नाही तर येणाऱ्या कितीतरी पिढ्या या रयतेला हे अन्याय अत्याचार सहनच करावे लागतील आणि आपला हिंदू धर्म पाठवल्याशिवाय हे मुघल शांत बसणार नाही. त्या जिजाऊ मातेचा आज जन्मदिन आहे.